श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशम सच्चिदानंदम वासुदेवम रजप्रियम धर्मसंस्थापकम वीरम कृष्णं वंदे जगद्गुरुम. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण वाचले की ययातीने पुरूला त्याचे मूळचे यौवन परत दिले आणि त्याला राज्याभिषेक करून आपण तपश्चर्येसाठी निघून गेला. आता आज आपण कच आणि देवयानी यांचा वृत्तांत वाचूया. जन्मेजय वैशंपायनांना विचारतो, आमचा प्राचीन पूर्वज ययाती हा प्रजापतीच्या वंशातील 10वा पुरुष, अत्यंत दुर्लभ अशी शुक्राचार्यांची कन्या देवयानी त्याला कशी प्राप्त झाली याचा वृत्तांत आपणाकडून सविस्तर ऐकण्याची मला तीव्र उत्कंठा आहे. तपोधन प्राचीन राजांच्या वंशाची वृद्धी करणाऱ्या राजांचे चरित्र मला त्यांच्या क्रमानुसार स्वतंत्रपणे कथन करा. यावर वैशंपायन पुढे सांगू लागले, राजा जन्मेजया, ययाती राजा इंद्रासमान तेजस्वी होता. शुक्राचार्यांनी आणि असुरराज वृषपर्व्याने आपल्या कन्यांसाठी त्याची निवड कशी केली असा प्रश्न तू मला विचारला आहेस. म्हणून नहुषपुत्र ययातीचा देवयानीशी विवाह कसा झाला याचा वृत्तांत मी आता तुला सांगतो. फार प्राचीन काळी या चराचर त्रिभुवनाच्या अधिपत्याच्या बाबतीत देवांमध्ये आणि असुरांमध्ये फार मोठा परस्पर संघर्ष झाला. आपण या संघर्षामध्ये म्हणजेच युद्धामध्ये जय मिळवावा या उत्कट इच्छेने देवांनी अंगिरस मुनींना आपल्या यज्ञविधीसाठी पौरोहित्य पत्करण्याची प्रार्थना केली आणि उलट असुरांनी कविपुत्र काव्य उशना म्हणजेच शुक्राचार्य यांची पौरोहित्यासाठी योजना केली. अंगिरस आणि उसनस हे दोघेही ब्राह्मणश्रेष्ठ पहिल्यापासून परस्पराशी तीव्र स्पर्धा करीत असत. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यावर देवांच्या पक्षातील जे वीर दानवांचा वध करीत त्यांना कविपुत्र काव्य शुक्राचार्य आपल्या संजीवनी विद्येच्या बळावर पुन्हा जिवंत करीत असत. रणात पडलेले असुर अशा प्रकारे पुन्हा जिवंत झाल्यावर मोठ्या ईर्षेने देवांबरोबर पुन्हा युद्ध करीत असत. याच्या उलट असुर ज्या देवांचा समरांगणात वध करीत त्यांना पुन्हा जिवंत करणे अंगिरस देवगुरु बृहस्पतीच्या प्रज्ञेच्या आवाक्याबाहेरचे होते. याचे कारण स्पष्ट होते. असुरांचे गुरु जे कविपुत्र शुक्राचार्य त्यांना जी संजीवनी विद्या प्राप्त झाली होती ती देवगुरु बृहस्पतीला अवगत नव्हती. या फार मोठ्या वैगुण्यामुळे समस्त देवांना फार विषाद वाटू लागला. कविपुत्र शुक्राचार्यांच्या ठायी असलेल्या या लोकोत्तर सामर्थ्याच्या जाणीवेने देवांचा अक्षरशः थरकाप झाला आणि गांगरून गेलेले देव बृहस्पतीचा ज्येष्ठ पुत्र जो कच याच्याकडे गेले आणि त्याला ते अगदी अजिजीने म्हणाले, कचा, आमचे तुला सर्वतोपरी सहाय्य आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन तू देखील आमच्या या आपत्तीच्या काळात आम्हाला जास्तीत जास्त मदत कर. अतुलनीय तेजाने तळपणाऱ्या असुर गुरु शुक्राचार्यांना जी दिव्य संजीवनी विद्या अवगत आहे ती विद्या थोडा सुद्धा वेळ न दवडता तू आत्मसात कर आणि परत ये. असे तू केलेस म्हणजे आमच्या भाग्याचा तूही वाटेकरी होशील. वृषपर्व्याच्या राजधानीत तुला ते शुक्राचार्य भेटतील. शुक्राचार्य असुरांचे तरतऱ्हेने रक्षण करीत असतात, पण जे दानव म्हणजे असुर नाहीत अशा कोणाचेही म्हणजे देवांचे रक्षण करणे त्यांना मनातही येत नाही.
तू अगदी तरुण आहेस. शुक्राचार्यांची आराधना करून त्यांचे मन जिंकणे तुला सहज शक्य आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्राचार्यांना देवयानी नावाची एक कन्या आहे. ती त्यांना फार लाडकी आहे. तू तरणा बांडा आहेस. देवयानीचे मन जिंकणे जसे तुला जमेल तसे दुसऱ्या कोणालाही जमावयाचे नाही. तुझे स्पृहणीयशील, तुझा आर्जवी स्वभाव, तुझ्या वागणुकीतील सौजन्य, तुझा शिष्टमान्य आचार आणि तुझा मनोनिग्रह या सद्गुणांचा प्रभाव देवयानीवर पडेल आणि ती तुझ्यावर प्रसन्न होईल यात आम्हाला कसलीच शंका नाही. आणि एकदा का देवयानी तुझ्यावर प्रसन्न झाली म्हणजे तिच्या पित्याजवळ जी दिव्य संजीवनी विद्या आहे ती हस्तगत करणे तुला मुळीच जड जाणार नाही. देवांची ही विनंती मान्य करून बृहस्पतीपुत्र कच शुक्राचार्यांकडे जाण्यास तयार झाला. त्याच्या या कृतीमुळे देवांनी त्याचा उत्कट सत्कार केला. देवांनी असुरांकडे धाडलेला कच शक्य तितक्या त्वरेने वृषपर्वा असुराच्या नगरीत गेला. असुर राजाच्या नगरीमध्ये गेल्यावर तो शुक्राचार्यांना भेटला आणि त्यांना म्हणाला, मुनिवर्य, मी अंगिरस ऋषींचा नातू आहे आणि प्रत्यक्ष देवगुरु बृहस्पतीचा मी पुत्र आहे. माझे कच हे नाव विख्यात आहे. आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. आपणासारख्या श्रेष्ठ आचार्यांच्या सान्निध्यात मी 1,000 वर्षेपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीन. मुनिवर्य, आपण मला कृपा करून अनुज्ञा द्यावी. शुक्राचार्य म्हणाले, कचा, तुझे स्वागत असो. तुझ्या विनंतीप्रमाणे करावयास मी तयार आहे. खरे म्हणजे तू उत्कृष्ट सत्कारास पात्र आहे. मी तुझा सत्कार करतो. या तुझ्या सत्कारामुळे मी प्रत्यक्ष बृहस्पतीचाही सत्कार केला असे होईल. वैशंपायन म्हणाले, शुक्राचार्य असे बोलल्यावर कचाने त्यांच्या बोलण्याचा आदर केला आणि शुक्राचार्यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे त्याने ब्रह्मचर्य व्रताचा अवलंब केला. राजा जन्मेजया शुक्राचार्य आणि त्यांची कन्या देवयानी यांची तो तत्परतेने आराधना करू लागला आणि शुक्राचार्यांच्या आदेशाप्रमाणे अगदी वेळच्या वेळी तो व्रताचे यथायोग्य आचरण करू लागला. अशा प्रकारे तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर असलेल्या कचाने त्या दोघांचे मन जिंकून घेतले. इतकेच नाही तर यौवनात पदार्पण केलेल्या देवयानीला त्याने गान कौशल्याने, नृत्य कौशल्याने आणि वादन कौशल्याने संतुष्ट केले. तारुण्याने मुसमुसलेल्या त्या शुक्रकन्या देवयानीची कचाने उत्कृष्ट सेवा केली आणि तो तिला नित्य फुले आणि फळे आणून देऊ लागला. एखादे काम करण्यासाठी ती त्याला धाडू लागली आणि अशा प्रकारे कचाने तिला प्रसन्न करून घेतले. नित्यनियमाने व्रताचे आचरण करणाऱ्या त्या विप्रश्रेष्ठ कचाला सुद्धा देवयानी एकांतामध्ये गायनाच्या योगाने आणि नृत्याच्या योगाने रिझवू लागली. अशा प्रकारे शुक्राचार्यांच्या आश्रमात ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून कच राहत असता हा म्हणता 500 वर्षे निघून गेली. आज आपण इथे थांबूया आणि याची पुढची कथा उद्या आपण वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.